श्री गणेशाय नमः। नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरेन्नित्यं आयुः कामार्थसिद्धये। प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमं नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननं द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यं यः पठेन्नरः न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो। विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिं। जपेत् गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः। अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः। इति श्री नारद पुराणे संकष्टनाशनं नाम गणेश स्तोत्रं संपूर्णम्। नमस्कार सगळ्यांना। वेदचक्षु संकल्प 51 व्याख्यानात मी सर्वांचं स्वागत करतो। 151 पैकी आता हे 142वे व्याख्यान असणार आहे। मी सर्वप्रथम माझ्या शालेय जीवनापासूनच्या आणि लहानपणापासूनच्या गुरुवर्या डॉक्टर सौ चंद्रकला जोशी मॅडम यांना वंदन करतो, कारण एका गुरूंनी त्यांच्या गुरूंची आणि जगद्गुरूंची भेट घडून आणली आणि हा योग त्यांच्यामुळे आलाय, म्हणून मी त्यांना आधी वंदन करतो। आणि त्यानंतर जगद्गुरू आणि ज्यांच्या शब्दासाठी, ज्यांच्या शब्दांच्या स्पर्शाने आमची ही वेदचक्षु व्याख्यानमाला आता पावन होते, तर मी त्यांनाही इथून वंदन करतो। प्रत्यक्ष भेट शक्य नाहीये, त्याच्यामुळे हे व्हर्च्युअली मी त्यांना इथून नमस्कार करतो, त्यांनी त्याचा स्वीकार करावा। आणि मी माझ्या गुरुवर्या डॉक्टर सौ चंद्रकला जोशी मॅडम यांना मी विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाची सूत्र त्यांनी सांभाळावी। धन्यवाद। जगद्गुरु श्री विद्या नृसिंह भारती करवीर पीठाचे सर्व आणि करवीर पीठाचे अध्वर्यू असलेले जगद्गुरु, त्यांना मी नतमस्तक नमस्कार करते। अशा विद्वान, त्यागी आणि ज्ञान संपन्न व्यक्तिमत्वाचे चरण स्पर्श आज वेदचक्षुला लागलेले आहेत। हे वेदचक्षुचं महत् भाग्य आहे। भारताला स्वातंत्र्य मिळून 75 या निमित्ताने सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून हे वर्ष साजरं केलं जात आहे। आणि त्या निमित्ताने वेदचक्षुनी विविध विषयावर 151 भाषण श्रावण महिन्यात करण्याचा एक संकल्प केला आणि त्याची परिपूर्ती आता होत आहे। जेव्हा परिपूर्ती होते तेव्हा एखाद्या सद्गुरूंचा आशीर्वाद लाभला तर पुढे असेच अनेक मोठी मोठी कामं नेटाने इथं होतील आणि ज्ञानाचा हा महायज्ञ इथं कायम चालू राहील। या अपेक्षेने जगद्गुरु आदरणीय श्री शंकराचार्य यांना
विनंती केली की आपण आपले आशीर्वादात्मक 2 शब्द वेदचक्षुवर सर्व जनतेला द्यावेत आणि यत्किंचितही अभिमान ताठा ज्ञानाचा गर्व नसलेल्या या महान व्यक्तिमत्वाने ताबडतोब होकार दिला. फक्त मला एक दिवस कळसाचं काम आहे, कळस चढवायला जायचंय, बाकी मी तुम्ही सांगाल त्या दिवशी सांगाल त्यावेळेला तयार आहे. आणि आज तो मणिकांचन योग घडून आलाय. त्यांच्यासारख्या समृद्ध व्यक्तिमत्वाचे अत्यंत ज्ञानाने ओथंबलेले असे शब्द आज आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. आपण सर्वजण त्यासाठी आतुर झालेलो आहोत. आद्यगुरु आदरणीय श्री शंकराचार्यांच्या बद्दल मी एवढंच म्हणेन की समाजामध्ये धर्माचं उत्थापन करून ज्या पाश्चात्य संस्कृतीकडे आजकाल मानव वळत आहे त्यांना आत्मतत्वाची जाणीव करून देऊन आपण काय आहोत, कोण आहोत, आपण आपल्यालाच विसरत चाललो, तेव्हा आपल्या संस्कृतीचा, आपल्या सर्व या धर्मभावनेचा खऱ्या अर्थाने प्रचार प्रसार आणि ओळख करून देण्याचं काम नेटाने ते करीत आहेत. आणि त्यातून मानवतेला जागृत ठेवणारा हा आपला सनातन धर्म, ही संस्कृती, ही देशभर मानवाला उपकारक कशी आहे आणि त्यातून आपण वेदाच्या अध्ययनातून आणि या सगळ्या महान गहन अशा प्रकारच्या ज्ञानातून आपल्या भारताचं जे वैशिष्ट्य आहे ते कसं समृद्ध आणि संपन्न करायला हवं याचं मार्गदर्शन ते नेहमी त्यांच्या वक्तव्यातून करीत असतात. गोपालन, लहान मुलांना धर्म संस्काराचे शिक्षण आणि गरिबांना, अतितांना, पतितांना आपल्याजवळ असलेल्या वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग करून देऊन ते खऱ्या अर्थाने कुशल समाज संघटक आहेत, ज्ञानी आहेत, धर्मप्रसारक आहेत. अशा या विद्वत्ता पूर्ण असलेल्या व्यक्तिमत्वाला मी शतशः नतमस्तक नमस्कार करून त्यांनी आपले आशीर्वादात्मक 2 शब्द आपल्याला ऐकावेत अशी मी त्यांना विनंती करेल. आपण सर्वजण त्यांचं भाषण ऐकण्यासाठी खूप आतुर झालेलो आहोत. त्यामुळे मी माझं जास्त न लांबवता आता जगद्गुरु आदरणीय श्री शंकराचार्य यांनी आपल्या वक्तव्याला सुरुवात करावी अशी मी त्यांना विनंती करते. आचार्य, एक प्रार्थना आहे, तिथे फक्त अनम्यूट करा ना. अनम्यूट करा. अच्छा, स्क्रीनवरती समोर आहे, अनम्यूट करा फक्त. होय बरोबर, होय आचार्य, बरोबर. गुरु तुझी ही पदवारी धारा, दुओ सदा का एक दोष सारा, सदैव माझे मनवाणी शुद्ध, करो तुझे नाम पवित्र सिद्ध, ब्रह्माद्य शेष पारंपर्यण यावत स्वगुरु पादांबुजौ तावत प्रणवमी. खर तर आपल्या ह्या ग्रुपमध्ये जॉईन व्हायला एक वेगळा आनंदच प्राप्त झालेला आहे. एक विषय असा आहे की आम्हाला कितीही वेळ प्रवचन करा, पण धर्माच्या मर्यादांचा जर विचार केला तर संन्यासांनी जास्त बोलू नये असा मुख्य विषय असल्यामुळं जेवढं काही बोलवतात आणि वेगळाची या ज्ञान जो देव काही बोलवेल तेवढा आपल्या पुढं मांडण्यात येत आहे. दुसरा विषय असा आहे की देव काय बोलवेल. सामान्यतः मुलाला भूक लागलेली आहे हे आईला कळतं आणि ती त्याला घेते. तसं आज मी तिला समाजाला खरी धर्माची गरज आहे हे लक्षात येतं आणि म्हणून धर्म काय आहे, धर्म कसा श्रेष्ठ आहे, आपला सनातन वैदिक धर्म हे आपल्याला जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे.
धर्म या शब्दाची व्याख्या करत असताना आपल्याला माहिती आहे की आम्ही हिंदू धर्म म्हणतो, पण खरा आपला धर्म कोणता आहे तर सनातन वैदिक धर्म आहे. वेद चक्षु हे वेद जे दाखवतात ना, वेद यांना आपल्याला दोन प्रकारे अर्थ घेता येतो की एक वेद म्हणजे जाण, काय जाणून घे तर चक्षु, ज्या डोळ्याच्या आतून जे दिसणार आहे ते आत्मतत्व तू जाणून घे, असा एक त्याचा अर्थ करता येतो. आणि दुसरं म्हणजे आपल्या संस्थेचं एक या कार्यक्रमाच्या अंतर्गत नाव आहे असा एक त्याचा अर्थ होतो. म्हणून इथं आपण वेदाच्या बद्दलची थोडीशी माहिती घ्यायला हवी आहे. सनातन वैदिक धर्म हा कुठून सुरू झालेला आहे तर असं पुराणामधून असं वचन आलेलं आहे, वायू पुराण आहे, पद्म पुराणातून एक वचन आलेलं आहे. त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की श्रुती स्मृती ममैव आज्ञा यहा उल्लंघ्य प्रवर्तते आज्ञाभंगी मम द्वेषी पतती नरके ध्रुवम. श्लोकाचा अर्थ असा आहे की श्रुती आणि स्मृती या ज्या आहेत हे परमेश्वराच्या आज्ञा आहेत. आपल्या सर्वांना माहिती आहे की वेद हे कसे आहेत, वेद हे कोणत्याही मानवानं केलेले नाही, अपौरुषेय आहेत, त्यामुळे ते श्रेष्ठ आहेत. बाकीच्या संप्रदायाबरोबर यांची तुलना जर करायला गेलं तर आपल्या या सनातन धर्माचं प्रमाणभूत असणारे जे वेद आहेत हे वेद त्याला कोणी करता नाही, पण बाकीच्या धर्मांना कोणीतरी एखादा करता आहे, हा त्यातला फरक आहे. मग यानं काय होतं, यानं असं होतं की करता हा म्हटलं की तो त्रिगुणात असतो. ज्या वेळेला त्याचा रजोगुण उदयाला येईल त्यावेळेला माझा ग्रंथ किती खपेल हे त्याच्या लक्षात राहतं आणि त्यानुसार तो ग्रंथ खपण्याकरता काय लिहिलं पाहिजे हे तो बघत असतो. तो तमोगुणात असेल तर त्याचा ग्रंथ लिहिण्यामध्ये बऱ्याचशा चुका सुद्धा होऊ शकतात. पण हे सनातन वैदिक धर्माचे धर्म ज्यातून आलेलं आहे असे जे वेद आहेत हे अपौरुषेय असल्यामुळे हे बिनचूक आहेत आणि सर्व प्राणी मात्रांच्या नवे सृष्टीच्या कल्याणाकरता आहेत. पडलेल्या तेवढ्याकरता की जसं संतांना म्हणतात तसं हे वेद कसे आहेत, सर्वभूत हिते रता, सगळ्या प्राणी मात्रांचं हित रक्षण करण्याकरता या वेदांची निर्मिती झालेली आहे आणि हे वेद त्यातून आलेले आहेत. दुसरा आपण फरक बघायला लागलो की ह्या वेदांना करता कोण आहे, आणि वेदांना म्हणण्यापेक्षा आपल्या ह्या सनातन वैदिक धर्माला करता जो आहे तो प्रभू आहे, तो सगळ्यांचा मालक आहे. तो 5 वर्षांना खुर्ची बदलली निवडून आला नाही असं नाहीये, तो कायमस्वरूपी सृष्टीच्या उत्पत्तीपासून ते शेवटपर्यंत तो राहणार आहे. आणि तेवढ्या करता बाकीच्या धर्मांना जो असणारा करता आहे तो व्यक्ती रूपानं दाखवता येतो, पण आपला हा व्यक्ती रूपानं दाखवता न येणारा करता आहे. तिसरा असं आहे की याला प्रमाण ग्रंथ आपल्या सनातन वैदिक धर्माला त्या शब्दातच येतं की प्रमाण ग्रंथ हे वेद आहेत आणि हे सर्व भूत हितेरत आहेत, म्हणून या वेदाचं महत्व आहे. आज भीतीला आपण पाहतो आहोत या धर्माचंही महत्व तेवढ्याकरताच आहे. या धर्माचा आणखीन एक गोष्ट महत्वाची आहे की देहावयव या न्यायानं देह आणि त्या देहाला असणारे अवयव हे जसे वेगळे वेगळे करता येत नाही तसं ह्या धर्माचं अविभाज्य अंग असणार जे आहे ते आचार व्यवस्था, आचरण व्यवस्था आहे ती वेगळी करता येत नाही. आणि ह्याचं ध्येय काय आहे, कृण्वन्तो विश्वमार्य हे ह्याचं ध्येय आहे. या धर्माचं सनातन वैदिक धर्माचं ध्येय आहे ते कृण्वन्तो विश्वमार्य, सगळं हे विश्व आर्यमय व्हावं हे त्याचं ध्येय आहे. कर्माचं फल मिळतं म्हणजेच कर्म फलवाद हे त्याचं मार्गदर्शक तत्व आहे आणि हा त्रिकाला बाधित असल्यामुळं नित्य आहे. आचार परिवर्तन द्वैताद्वैत भेद आणि उपासनेतील अनेक वैदिक धर्मांची संस्थापना करणं हे भगवंताचं यातलं कर्तव्य आहे. या आचार परिवर्तन किंवा द्वैताद्वैत याच्यामुळं या धर्माला बाधा येत नाही,
उलट हेच धर्माच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. मूर्ती पूजा, पुनर्जन्म आणि अवतारवाद ही ह्याची प्रयोगसिद्ध संशोधन आहे. सनातन वैदिक धर्माची ही सगळी संशोधन आहेत. त्याच्यामध्ये मूर्ती पूजा सांगितलेली आहे, पुनर्जन्माचा सिद्धांत दाखवलेला आहे, अवतारवादही याच्यामध्ये घेतलेला आहे. त्यामुळं हा धर्म सिद्ध होत असतो. आपण म्हणाल की पुनर्जन्म मानावा का की न मानावा? पुनर्जन्म हा मानावाच लागतो. त्याचं एक सामान्य उदाहरण पहा. वर्तमान काळात आता परवाच वर्तमानपत्रात एक बातमी आली होती की ही मी मागच्या जन्मामध्ये कुठं होते. त्या घरी जाऊन त्याने शोध घेतला तर ती मुलगी त्या घरामध्ये गेलेली त्यांनी सांगितली सुद्धा, आणि त्याने ते बरोबर त्या मुलीनं घर आणि त्या घरातलं सगळे माहिती त्यांनी सांगितलेली होती. असं पुनर्जन्म हा त्यातून नाही तर सिद्ध झाला. पण सामान्यतः आहे की एखादं गाईचं वासरू आहे, नुकतंच जन्माला आलेलं आहे, त्याला कुठं दूध प्यायचं हे कोण शिकवतं का? त्याला ते आपोआप समजतं. हे त्याचं कारण म्हणजे त्याचा पुनर्जन्माचा विश्वास ठेवावा लागतो. मागच्या जन्मामध्ये त्यानं हे केलेलं असल्यामुळे त्याला ती जागा कुठं दूध प्यायचं हे त्याला कळत असतं. त्यातून ते सिद्ध होतं. हा धर्म कसा आहे? हा धर्म अनादी भूतकाळाचा साक्षी आहे. भूतकाळ किती आहे आपल्याला माहित नाही केव्हा चालू झाला, त्यामुळे तो अनादी असणारा भूतकाळ आहे आणि शिवाय भविष्य काळाचा द्रष्टा पण आहे. हा धर्म इतका महत्वाचा याच्यामध्ये आहे. इतर धर्मामध्ये अवतार होत नाही, पण सनातन वैदिक धर्मामध्ये अवतार हे महत्वाचे सांगितलेले आहेत. भागवताचा आपण विचार केला की भागवतामधून 24 अवतार दाखवलेले आहेत. आपल्या सर्वांना दशावतार तर माहितीच आहेत. त्या म्हणजे अवतार हे याचा एक महत्वाचा विषय आहे. यामध्ये बाकीच्या धर्मांच्या प्रसारासाठी त्यांना काय करावं लागतं? कपटाचा अवलंबन करावा लागतो, प्रलोभन दाखवावी लागतात किंवा सक्तीचा अवलंब करावा लागतो. पण या सनातन वैदिक धर्मामध्ये वसुधैव कुटुंबकम हा विचार असल्यामुळं इथं फक्त आणि फक्त हा वैदिक धर्मच आपल्याला वसुधैव कुटुंबकम दाखवतो. त्यामुळे तो श्रेष्ठ आहे. सक्तीचं धर्मांतर हे हिंदू धर्माला किंवा आपल्या सनातन वैदिक धर्माला बिलकुल मान्य नाही, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर आता पुढे काय म्हटलेलं आहे की हा स्वल्प गीतामध्ये गीते श्लोक आलेला आहे. स्वल्प मप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. या धर्माचं थोडं जरी आचरण केलं किंवा हा थोडा दिसणारा जरी धर्म वाटला तरी सुद्धा त्याच्यातून काय मिळतं? स्वल्प मप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. महान असणाऱ्या भयापासून तो आपलं रक्षण करतो. उदाहरण आपल्याला बघता येईल त्याचं, पण आधी भय कशात आहे हे पाहिलं पाहिजे. आपले वेदशास्त्राचे ग्रंथ आपल्याला सांगतात द्वितीयात वै भयम भवती, दुसऱ्यापासून आपल्याला भीती असते. आपल्याला रात्रीच्या वेळेला एखाद्याला एकट्याला तू जा रे तिथं एवढा निरोप म्हणून सांगितलं तर आपण काय करतो? एकटं जातो का? दुसऱ्याला घेऊन जातो, कारण आपल्याला भीती आहे एकटं जाण्यामध्ये असं वाटायला लागतं. पण खरं तर शास्त्रानुसार जी भीती आहे ही द्वितीया वै भयम भवती, दुसऱ्यापासूनची भीती आहे. मग एकट्याला जायला काय हरकत आहे का? खरं तर कोणतीच हरकत नाही. मग एकटा असताना तो का घाबरतो हे जर बघायचं असेल तर तिथं त्याचं मन आणि शरीर हे दोन वेगळे वेगळे झालेले असतात आणि त्यामुळे त्या द्वैतामुळे तिथं भीती निर्माण झालेली असते. आणि ही भीतीच मग त्याला बरोबर कोणातरी घेऊन जावं असं वाटायला लागतं. या धर्माच्या बाबतीमध्ये जर व्यावहारिक दृष्ट्या तुलनाच करायची झाली तर आपल्याला आपल्या देशाची जी घटना आहे त्या घटनेबरोबर थोड्या प्रमाणात तुलना करता येईल. प्रत्येक देशाला त्यांची त्यांची घटना आहे. तसं आपल्या ह्या भारतवर्षाला सुद्धा एक घटना आहे. घटना आहे याचा अर्थ आचारसंहिता आहे. त्या आचारसंहितेप्रमाणे वागलं पाहिजे. धर्म ही आपल्याला आचारसंहिताच दाखवतो. मग घटनेमध्ये आणि ह्याच्यात काय फरक आहे? तर घटनेमध्ये आज तिला अमेंडमेंट करता येतात, त्याच्यात नवीन काही घालता येतं, जुनं काही काढून टाकता येतं. पण हा धर्म त्रिकाला बाधित असल्यामुळं त्याच्यामध्ये अमेंडमेंट करता येत नाहीत. आपल्या सनातन वैदिक धर्माचा जो विषय आहे याच्यामध्ये आपल्याला कर्तव्य दाखवलेलं आहे. तर आपल्या या घटनेमध्ये हक्क दाखवलेला आहे. कर्तव्य केल्यानंतर हक्क आपोआपच प्राप्त होतात हे सनातन वैदिक धर्माला माहिती आहे, पण हे आपल्या घटनेला माहिती नाही.
आपल्या धर्मामध्ये आचरणाला अत्यंतिक महत्व आहे आणि त्याचा परिणाम समाज हा एकसंध होता की जोपर्यंत ही आचारसंहिता धर्माची लागू होती तोपर्यंत आपल्याला परदेशी लोक सुद्धा आपल्यावर विजय प्राप्त करू शकत नव्हते किंवा आपला धर्म बुडवू शकत नव्हते. आज भीतीला आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेत आहोत. दुसरा विचार करायला लागला की असा आहे की या शासनाची जी घटना आहे या घटनेचा परिणाम काय झालेला आहे, समाज विखुरला गेलेला आहे. आपल्याला माहिती आहे, आपण सगळेजण आज आता आरक्षणाचा विषय वर्तमानपत्रातनं वाचतोच आहोत. त्यामध्ये काय, त्यामुळे समाज हा वेगवेगळ्या टोळ्यामध्ये विभागला गेलेला आहे. टोळी हा शब्द थोडं काय दिसतो, ग्रुप मध्ये विभागला गेलेला आहे. तो सुद्धा जातीनिहाय ग्रुप मध्ये विभागला गेलेला आहे. पण ज्या वेळेला सनातन वैदिक धर्म पाळला जात होता त्यावेळेला समाज हा एकसंध होता. आपल्या सनातन वैदिक संस्कृतीने आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे, पण ह्या घटनेनं स्वैराचार निर्माण केलेला आहे. त्यामुळं आपल्याला त्याची दखल घेणं आवश्यक आहे आणि धर्माचरणाची आवश्यकता त्याच्यामध्ये येते. दुसरी असं आहे की आपल्या धर्मामध्ये पापा पुण्याची एक संकल्पना मांडली गेलेली आहे, पण ह्या घटनेमध्ये पापा पुण्याचा विचारच न केल्याचा परिणाम न्यायाची भीतीच राहिलेली नाही. आपण अन्यायी वागतो आहोत किंवा धर्मानुसार याच्या घटनेनुसार वागतो आहोत अशी कुठलीही भीती याच्यामध्ये राहिलेली नाही. सरकारच्या या घटनेनं आपला स्वार्थ वाढवलेला आहे आणि धर्माच्या घटनेनं मात्र आपल्याला परोपकाराची, म्हणजे धर्मानं आपल्याला परोपकाराची भावना वाढवून दिलेली आहे. एवढ्या करता म्हणून आपला हा सनातन वैदिक धर्म हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे. आज ज्ञानेश्वर महाराजांनी याचं व्याख्या करताना काय केलेली आहे ते म्हणतात, अधर्माची अवघी तोडी दोषांची लिहिली पाडी माऊली. ज्ञानेश्वर महाराज म्हटलं, आणि येत वडील जे जे करीती तया नाम धर्मो ठेवती तेच येर अनुष्ठिती सामान्य सकळ. म्हणजे इथं वाट वडिलांच्या पासून परंपरेनं हा चालत आलेला धर्म आहे हे आपल्याला दाखवलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे त्यामध्ये असं आहे की हा धर्म भगवंतानं अवतारामधून तरी पाळला आहे की नाही. जे जे काही अवतार घडले आतापर्यंत, दशावतार आपल्या सगळ्यांच्या समोरामधले 9 अवतार झाले, पण 10वा व्हायचा आहे. पण ह्या 9ही अवतारामध्ये देवानी आपल्या धर्माच्या मर्यादा पाळलेल्या आहेत. कारण अवतारच धर्माच्या संस्थापनेकरता घेतलेला असल्यामुळं भगवंतानं प्रत्येक ठिकाणी आपला धर्म चांगल्या तऱ्हेनं उन्नत होईल या दृष्टीनं आचरण करून दाखवलेलं आहे. आपण म्हणाल की कृष्णानं कुठं आचरण केलं चांगलं, रामानं केलं, कारण राम हा मर्यादा पुरुषोत्तम आहे म्हणून त्याने आचरण केलं. मग कृष्णानं केलं का? हो, कृष्णाने सुद्धा आचरण सगळं केलेलं आहे. तर कित्येक उदाहरण आपल्याला त्यांच्या कथेतल्या, बालपणातल्या कथेतल्या, मोठ्यापणातल्या कथेतल्या ह्याच्यामध्ये बघता येतील. त्याच्यामध्ये कसं आचरण केलेलं आहे की लहानपणा आपल्याला कथा माहिती आहे सगळ्या, की त्यामध्ये त्यांनी त्याच्या सवंगण्यानं ताक चांगलं होतं म्हणून ते तोंडातनं आणलं आणि भगवंताच्या तोंडामध्ये तसंच घातलेलं आहे. इथं आहे शुद्ध धर्माचं आचरण झालं का? हे शुद्ध धर्माचं आचरण झालं नाही. हे जरी खरं असलं तरी त्यावेळची कृष्णाची अवस्था काय होती? तो असंस्कारित होता. कृष्ण सुद्धा असंस्कारित होता, म्हणजे त्याच्यावर उपनयनाचे संस्कार त्यावेळेला व्हायचे होते आणि त्याचा परिणाम त्याला त्याचा दोष लागला नाही. पण ज्या वेळेला गर्ग ऋषींनी ह्या दोघांही भावंडांची, बलराम आणि कृष्णाची मुंज करायची ठरवली त्यावेळेला मात्र भगवंतांना गर्ग ऋषींनी प्रायश्चित्त घ्यायला लावलेलं आहे. कसं तरी वागलास ना त्याचं आधी प्रायश्चित्त घे आणि मग मुंज करायची. त्याप्रमाणे देवाने प्रायश्चित्त घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर एकही घटना पुढच्या आयुष्यामध्ये अशी घडलेली नाही. पुन्हा असं उष्ट कोणाचंही त्यांना खाल्लेलं नाही. आम्ही प्रायश्चित्तही घेत नाही. प्रायश्चित्त केव्हा घ्यायचं असतं? धर्मसंस्कृतीने सांगितलेलं आहे की ज्या वेळेला खरोखर पश्चाताप पूर्वक आपलं अंतःकरण तयार होईल, पश्चाताप दग्ध अंतःकरण तयार होईल,
त्यावेळेला आपल्याला प्रायश्चित्त घेतलं तर ते लागू पडतं. प्रायश्चित्त घ्यायचं आणि पुन्हा ती जर चूक केली तर त्या प्रायश्चित्ताला कोणताही अर्थ राहत नाही. तेवढ्या करता प्रायश्चित्त घेतलं की ती चूक पुन्हा आयुष्यात होता कामा नये. देवानं आपल्याला रुक्मिणी स्वयंवराचा प्रसंग माहिती आहे. त्या रुक्मिणीला त्यानं घेऊन गेला, हे धर्म पाळला का? धर्म पाळलेला आहे तिथं सुद्धा, की ज्या संकटात असणाऱ्याचं रक्षण करणं हा तर धर्म पाळलाच पाळला, पण तिला नेलं म्हणून तसं नाही हे केलेलं. तिनं तिच्याशी लग्न करायचं होतं तर द्वारकेला गेल्यानंतर अग्नी आणि ब्राह्मणांच्या साक्षीनं तिथं विवाह संस्कार केलेला आहे आणि मग आपला संसाराचा काळ तिथं सुरू झालेला आहे. या पद्धतीनं देवानंही धर्म पाळलेले आहेत. या भागवत कथेच्या आधी आपल्याला सगळ्यांना एक भागवत महात्म्यातली कथा माहिती आहे. आत्मदेवाची कथा आहे. त्या आत्मदेवाच्या कथेमध्ये सुद्धा तो आत्मदेव निघून जातो, त्याची बायको धंधुकारी, त्याचा मुलगा तो धंधुकारी विषयाच्या नादामध्ये मरतो आणि मेल्यानंतर जो गोकर्ण हा ऋषींच्या आशीर्वादानं मिळालेल्या फळातून निर्माण झालेला गाईचा गोकर्ण जो आहे तो गोकर्ण काहीतरी आपल्या भावाला सुटका ह्या योनीतून मिळावी, प्रेत योनीतून, म्हणून तो काय करतोय, गयेला जाऊन गया श्राद्ध करतो. धर्मशास्त्र आपल्याला सांगतं की गया श्राद्ध केल्यानंतर गेलेल्या जीवाला उत्तम गती प्राप्त होती. गयेमध्ये 3 ठिकाणी श्राद्ध करायची आहेत. एकदा अक्षय वटाखाली केलं जातं, एकदा परम नदीच्या काठी केलं जातं आणि तिसरं विष्णुपादावरही पिंडदान केलं जातं. अशी ती श्राद्ध होतात आणि त्याचा परिणाम म्हणून उत्तम गती मिळते. गोकर्णाला हे सगळं केलं तिथं आणि परत आल्याबरोबर त्याला दारामध्येच हा धुंदुकारी उभा राहिलेला दिसला प्रेत रूपामध्ये. त्यावेळेला गोकर्णाच्या मनामध्ये थोडासा भ्रम निर्माण झालेला आहे. अरे आपण हे केलेलं आहे, याला गती मिळण्याकरता मग काय सांगितलेला धर्मशास्त्राचा विधी चुकीचा आहे का, आपल्यात काय चूक झाली याचा म्हणून आपला ह्याला हे गती मिळाली नाही असा विचार गोकर्ण करतोय. तोपर्यंत तो प्रेत रूपातला धुंदुकारी म्हणतो, भागवतामधून उल्लेख आहे, अशी शेकडो श्राद्ध जरी तू केली तरी मला गती मिळणार नाही. मग काय यातलं चुकीचं आहे? मग ह्याचा जर आपण संदर्भाला पाहायला लागलो तर ह्या कृतीमध्ये काय चूक झालेली आहे हे लक्षात येतं. श्राद्ध कर्म करत म्हणजे इथं धर्म पुन्हा पाहावा लागतो. श्राद्ध कर्म करत असताना आपल्याला आधी अधिकार संपन्नता करून घ्यावी लागते. या श्राद्धाचा अधिकार मला अधिकार संपदमस्तू असं म्हणून वचन द्यावं लागतं आणि मग ते श्राद्ध केलं जातं. तिथं गोकर्णाने ते केलेलं नाही. अधर्माचं कसं घडलंय पहा गोकर्णाकडं. दुसरं, श्राद्ध कर्मामध्ये गोत्राचा उच्चार करायला लागतो. तिथं त्याने काय केलेलं आहे, गोकर्णानं आत्मदेवाच्या गोत्राचा उच्चार केलेला आहे. पण हा जो धुंदुकारी आहे हा कोणाचा मुलगा आहे? आत्मदेवाच्या मेवणीचा मुलगा आहे. त्याच्यामुळे त्याचं गोत्र वेगळं आहे. चुकीच्या पत्त्यावरचं पोस्टकार्ड ज्याप्रमाणे मिळत नाही तसं त्याला दिलेलं आहे अन्न पाणी त्याला प्राप्त झालेलं नाही आणि प्रेत संज्ञेतून त्याची सुटका झालेली नाही. तिसरा, ह्याच्याही पेक्षा मोठा महत्वाचा अधर्माची गोष्ट कधी घडलेली आहे की जे सपिंडीकरण व्हावं लागतं. आपल्याकडे पहा, एखादी व्यक्ती गेल्यानंतर 12व्या दिवशी सपिंडीकरण केलं जातं. त्या सपिंडीकरण झाल्यानंतरच मग त्या जीवाला प्रेत संज्ञेतून मोतीहून पितर संज्ञेमध्ये जाता येतं. तोपर्यंत त्याला पितर संज्ञेत जाता येत नाही. इथं गोकर्णाच्या ह्या आत्मदेवाच्या मुलाच्या बाबतीमध्ये दशांत क्रियाच कुठल्या घडलेल्या नाहीत आणि परिणाम काय झालेला आहे, त्याचं प्रेत संज्ञा निघून गेलेली नाही. पितर संज्ञेत तो गेला नाही आणि पितर संज्ञेत न गेल्यामुळे त्याला ह्या श्राद्धाच्या अन्नागर पाण्याचा कोणताही प्राप्ती झालेली नाही, कोणतीही प्राप्ती झालेली नाही. परिणाम अधर्मानं वागल्याचा परिणाम त्याची प्रेत संज्ञेतून सुटका झालेली नाही. हे जाणून बुजून जरी केलं नसलं गोकर्णानं तरी सुद्धा न कळत घडलेला हा अधर्म आहे आणि त्यामुळे त्याला गती मिळालेली नाही. भागवतात अनेक कथामधून आपल्याला धर्माचंच पालन पाहता येतं. त्याच्यानंतर मगाशी आपण गीतेचा एक श्लोक सुद्धा पाहिला की स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्. त्या आपल्याला महान असणाऱ्या भीतीपासून आपल्याला वाचवतो. थोडकासा जरी धर्म आचरण केला
याचं उदाहरण आपल्याला कौरव पांडवांच्या युद्धाच्या वेळेचं देता येतं, पाहता येतं. त्याच्यामध्ये दुर्योधनानं भीष्म पितामहांना उचकून ठेवलेलं आहे. तुम्ही आमच्या पक्षात फक्त शरीरानं आहात, मनानं तुम्ही पांडवांच्याकडे आहेत. तुम्ही असताना पांडव आजपर्यंत जिवंतच राहिले कसे? भीष्माच्या जिव्हारी शब्द लागलेला आहे. आणि मग भीष्माने विचार केलेला आहे आणि सांगितलं, एक तर उद्या संध्याकाळपर्यंत पांडव तर जिवंत असतील, नाही तर मी तर जिवंत असेल. बातमी गुप्तचरांच्याकडनं भगवंताच्या कानावर गेलेली आहे. भगवंत त्या आपल्या तंबूमध्ये असताना तिथून उठलेले आहेत. द्रौपदीला म्हणाले, चल आहे तशी चल. म्हणजे बायकांचा स्वभावच असो, नट्टापट्टा केल्याशिवाय कुठं बाहेर जात नाहीत ना. तिला तेवढ्या करता त्याने सांगितलं, आहे तशीच तू चल. तिला तसं घेतलेलं आहे. स्वतः एक घोंगडं पांघरलेलं आहे आणि तिच्याबरोबर राजघराण्यातल्या महिलांनी एकटं जाऊ नये म्हणून देव तिच्या स्वभावामध्ये गेलेले आहेत. भीष्माच्या तंबूपाशी गेलेले आहेत आणि तिला सांगितलं, आता तू आज जा, तोंडानं काहीही बोलायचं नाही. का सांगावं लागलं? कारण बडबड करणं हा एक स्त्रियांचा स्वभावच असतो. त्यामुळे ती बोलेल काहीतरी म्हणून देवाने आधी बजावलं की तू काही बोलू नकोस, फक्त नमस्कार करायचा. त्याप्रमाणे द्रौपदी आज गेलेली आहे आणि तिनं भीष्मांना नमस्कार केलेला आहे. महिलांच्या पद्धतीनं नमस्कार केलेला आहे. हातातल्या बांगड्यांचा आवाज येईल असा केलेला आहे. परिणाम म्हणून काय झालं? परिणाम म्हणून भीष्मांच्या तोंडून डोळे न उघडताच अचानक प्रमाणे आशीर्वाद निघालेला आहे, सौभाग्यवती भव. द्रौपदीनं विचार केला की एक आशीर्वाद मिळाला, एक पती आपल्याला राहतील, पण बाकीच्या दोघांचं काय? म्हणून तिनं आणि 4 वेळा नमस्कार केला आणि 4ही आपल्या म्हणजे 5ही पतींचा सौभाग्य मागून घेतलेलं आहे. मग भीष्माच्या लक्षात आलं इथं काहीतरी गडबड आहे. तिनं मग डोळे उघडून त्याने पाहिलं, हा राजघराण्याची रीत माहित नाही का, तू एकटी कशी आलीस? नाही म्हणाली, माझा जोडे राखा आलेला आहे. इथं आपल्याला बघायचं काय आहे की स्वल्प धर्म आहे. नमस्कार करणं ज्येष्ठ लोकांना, ज्येष्ठ आणि श्रेष्ठ या लोकांना नमस्कार करणं हा आपला धर्म आहे. तो धर्म पाळण्याचा परिणाम तिला सौभाग्य प्राप्त झालेलं आहे. असं ही धर्माची महती आहे. आपण म्हणतो की हे देवाच्या बाबतीत झालं, आणि धर्माबद्दल काय वचनं दिली? तुकाराम महाराज म्हणाले, जोवरी न होय उन्मन तोवरी विधी सोय पाळी. जोपर्यंत उन्मनी अवस्था प्राप्त होत नाही तोपर्यंत विधी सोय याचा अर्थ धर्म पाळला पाहिजे. माऊलींचं त्याच्याही पुढचं सांगून ठेवलेलं आहे. माऊली म्हणाल्या, प्रत्यवाय आहे अशास्त्री वागता, पावन अवस्था जरी झाली. पावन अवस्था म्हणजे आपण जरी साक्षात देव बनतो तरी सुद्धा अधर्मानं वागू नये असं आपल्याला सांगितलेलं आहे. आणि हे अधर्मानं वागण्यासाठी काय आहे? वासुदेव महाराज म्हणाले की धर्म आहे सनातन, तो न द्यावा सोडून, स्वये आचरून जना शिक्षणा लावावे. लोकांचा चांगल्या तऱ्हेनं शिक्षण द्यायचं असेल तर धर्म आपण आचरण करून दाखवावा लागतो. धर्म हा बोटाला धरून शिकवण्याची गोष्ट नाही. धर्म हा आचरणातून शिकायचा असतो आणि मुक्ती ही अनुभवातून शिकायची असते. आणि बाकीचा जो व्यवहार आहे तो मात्र आपल्याला या बाकीच्या व्यावहारिक पद्धतीने पाहता येतो, शिकता येतो. आता अधर्म अर्जुनानं इथं म्हटलेलं आहे पहा, गीतेच्या पहिल्या अध्यायात म्हटले की अधर्माभिभवत कृष्ण प्रदुष्यंती कुलस्त्रिया. कुलस्त्रिया ज्या आहेत, कुळातील स्त्रिया ज्या आहेत त्या अधर्माचा परिणाम म्हणून काय होतात? त्या प्रदुष्यंती दोषाला पात्र होतात, दोष निर्माण होतो. आणि दुसरं असं सांगितलेलं आहे की हा जो धर्म आहे त्याच्याबद्दल गीता म्हणते की स्वधर्मे निधनं श्रेया परधर्मो भयावह. आपल्या व्यवहारातलं त्याच्यासाठी उदाहरण घ्यायचं झालं तर समजा त्या काकडीनं जर कारल्याचा धर्म स्वीकारला तर चालेल का? कारल्याचा धर्म आहे कडूपणा आणि काकडीचा धर्म कडूपणा जर आला तर काकडी कडून घेईल का आणि खाईल का? एक घडलेलं उदाहरण आपल्या पुढे ठेवतो की दुधी भोपळा ज्याला म्हटलं जातं, कद्दू असं काहीतरी मला वाटतं म्हणतात बाकीच्या भाषेत त्याला. त्याचा दुधी भोपळा जर चांगला असेल तर हृदयाला पुष्टीकारक आहे.
त्याच्यामुळे हृदयाला ताकद मिळते. पण तोच जर कडू असेल तर तो विष होतं. पुण्यातलीच एक घटना मागे घडलेली होती की एका डॉक्टरांचा रोज नियम होता की रोज सकाळी दुधी भोपळ्याचा रस प्यायचा. एक दिवस असं घडलं की ते तपासला गेला नाही आणि त्यात तो कडू भोपळा होता, तो रस प्याला आणि काही तासामध्ये तो मेलेला आहे. डॉक्टर असून तो मेलेला आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे स्वधर्मही निधनम श्रेय. हा आपल्या धर्मामध्ये आपण राहिलं तर चालतं, पण दुसऱ्या धर्माचं आपल्याला वारं सुद्धा लागता कामा नये. आतापर्यंत अशा संस्कृत्या जवळजवळ 125-150 संस्कृत्या निर्माण झाल्या, पण त्यातल्या एकमेव सनातन वैदिक संस्कृती ही अनादी कालापासून टिकली. बाकीच्या उगवल्या आणि अस्तालाही गेलेल्या आहेत. दुसरा एक विचार करा आपण की गंगेला टिहरीला एक धरण बांधलेलं आहे आणि त्याचे कॅनॉल काढलेले आहेत, पण जो कुंभमेळा होतो तो कॅनॉलवर होतो का? किंवा आपण गंगेला गेलो तर कॅनॉलचं पाणी गंगा म्हणून घरी आणतो का? आपण त्या मूळ प्रवाहातलं पाणी घेतो. मूळ प्रवाहावर अलाहाबादला कुंभमेळा होतो. इतकं त्या सनातन वैदिक संस्कृतीचं श्रेष्ठत्व आहे आणि म्हणून तो आपण पाळला पाहिजे. धर्म आपल्याला पाळला पाहिजे. लोक म्हणतात तुम्ही पीठाधीश आहात, तुम्ही धर्मामध्ये बदल केले पाहिजेत. अजिबात चुकीची ही कल्पना आहे. त्यामुळे आम्ही हे वागून दाखवायचं आहे. बदल करण्याची त्यात गरजच नाही, कारण त्रिकाला बाधित असणारा तो धर्म आहे. हे आपल्याला लक्षात घेण्यासारखं आहे. त्याच्यानंतर पुढे म्हटलेलं आहे की आचार प्रभो धर्म. हा धर्म कसा आहे? आचरण प्रधान आहे. आचरणामध्ये सुद्धा 2 प्रकार पडतात. एक सदाचार येतो आणि दुसरा पावित्र्याचा म्हणजे शौचाचार येतो. या 2 गोष्टी आपल्याला त्या आचरणाचा भाग म्हणून पाहता येतात. आचरण ज्यांना पूर्ण टाकलेलं आहे त्याच्यामध्ये वेदवचन आहे की आचारहीनाः न पुनन्ति वेदाः. त्याला ते काय करू शकत नाहीत, पवित्र करू शकत नाही. जो आचार धर्म टाकून देतो त्याला कोण वेद सुद्धा पवित्र करू शकत नाहीत. एवढं हे आचरणाचं महत्व आहे. आता आपण बघितलं की हे देवानं धर्म पाळला, कारण त्याच्यासाठीच त्यांना अवतार घेतलेला आहे. ते तरी सगळं खरं झालं, तर आमच्या संतांनी पाळले का हो धर्म? संतांनी सुद्धा सगळ्यांनी धर्म पाळलेला आहे. धर्मच करायला सांगितलेला आहे. सगळ्या जीवाचा धर्म काय आहे? सगळ्या जीवाचा धर्म आहे की आत्मपदाची म्हणजे ज्याला संप्रदायामध्ये आत्यंतिक सुखाची प्राप्ती म्हणलेलं आहे ती करून घेणं हा प्रत्येक जीवाचा धर्म आहे. आपण घेतो का? आपण ती प्राप्ती करून घेत नाही, म्हणजे आपण अधर्मानं वागतो आणि अधर्माचा परिणाम आपण मगाशी बघितल्याप्रमाणे आपल्याला दुःखाचाच अनुभव घ्यावा लागतो. आणि तेवढ्या करता धर्म पाळणं आवश्यक आहे हे आपल्या संतांनी दाखवलेलं आहे. 1-2 उदाहरणामध्ये आपण हे पाहून घेऊ की अधर्म कसा टाळला पाहिजे. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या बाबतीत सगळ्यांना कल्पना आहे. त्या संतश्रेष्ठांच्या बाबतीमध्ये एक प्रसंग असा घडलेला आहे की महाराजांना वैकुंठाला जायचं होतं आणि दारामध्ये त्या दिवशी गरुड येऊन थांबलेला आहे. सकाळच्या वेळेला गरुड आलेला आहे. गरुडाच्या पंख्याचं वाऱ्यानं अंगणामध्ये असणारा धुरळा उठलेला आहे. महाराजांच्या लक्षात आलेलं आहे आणि विष्णूचे पार्षद हे आत आले. महाराजांना म्हणतात चला आपल्याला वैकुंठाला जायचंय, चला. असं महाराजांना म्हटल्यानंतर महाराजांनी म्हणाले थांबा. आता काय थांबा? तुम्ही तर लगेच जायचं म्हणत होता. हो म्हणाले, मला यायचंय बरोबर आहे, पण माझा धर्म आहे. पती ह्या शब्दानं दाखवलेला पाती इति पतीही, आपल्या समोरच्या जीवाचं म्हणजे पत्नीचा उद्धार करणं, तिलाही सद्गतीला नेणं हे माझं कर्तव्य आहे, हा माझा धर्म आहे. आणि तेवढ्या करता काय केलं पाहिजे? मला तिला विचारलं पाहिजे, ती येणार असेल तर तिलाही घेऊन आलं पाहिजे. महाराजांनी लगेच हाक मारलेली आहे. पूर्वीच्या काळामध्ये पती पत्नीला नावानं बोलवत नव्हता आणि पत्नी पण पतीला नावानं बोलवत नव्हती. वर्तमान काळामध्ये हे सगळं सुरू झालेलं आहे. पहा, धर्माची मर्यादा विवाह संस्कारामध्ये सुद्धा सगळीकडे आलेली आहे. विवाहामध्ये आपल्याकडे नावं घेण्याचा प्रकार आहे, तिथं नावं ठेवण्याचा प्रकार आजकाल झालेला आहे. नावं घेणं कसं आहे, त्यावेळेला का नाव घ्यायचंय, उखाण्यातून का घ्यायचंय, तर सरळ नाव घेतलं असताना
आयुष्य कमी होतं असं सांगत असल्यामुळं सरळ नाव न घेता उखाण्यातनं घेतलं तर चालतं, म्हणून हे उखाणे त्यावेळेला आलेले आहेत आणि आजही तसे काही ठिकाणी पाहायला मिळतात. इथं महाराजांनी विचारलं, म्हटलं काय की गरुड आलेलं आहे? हो म्हणाले, मला कळालं. मग आपल्याला वैकुंठाला जायचंय, येणार आहे ना? त्यावेळेला त्यानं सांगितलं की आता पहा इथं कसं थोडीशी जम्बलिंग होण्याची शक्यता असते. त्यानं सांगितलं मी येत नाही, तुम्ही जा. आजकाल शॉपिंगला चल म्हणायच्या सगळे बसतात की नाही गाडीवर आणि जातात ना, तेवढ्या करता इथं मात्र त्यानं वैकुंठाला जायचं असं सुद्धा नकार दिलाय. आता पतीचं न ऐकणं हा स्त्रियांचा धर्म आहे का? वर्तमान काळात असेल पण तुकाराम महाराजांच्या काळात तो नव्हता. तरी सुद्धा तिनं तो धर्मच पाळलेला आहे. काय धर्म पाळला? तिनं सांगितलं, धर्म असं सांगतो की शास्त्राज्ञा ही त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे आणि शास्त्राज्ञा अशी आहे की पोटी गर्भ असता तिनं पतीबरोबर जाऊ नये, पत्नीनं जाऊ नये. त्यावेळेला तुकाराम महाराजांची पत्नी ही पोटशी होती, गर्भवती होती आणि त्यामुळं तिनं सांगितलं मी येत नाही, तुमचं तुम्ही जा. महाराज गेलेले आहेत आणि मग हिला जो मुलगा झालेला आहे तो नंतर नारायण महाराज म्हणून प्रसिद्ध झालेला आहे. सगळ्या लोकांनी आपल्याला, सगळ्या ह्या संत मान्यांनी धर्माचंच पालन करून दाखवलेलं आहे. आणि म्हणून तरी का असे ना, मनाच्या नसल्या तरी जनाच्या लाजानं तरी का होईना आपण हा सनातन वैदिक धर्म पाळायला हवा आहे. या धर्माचा आणखीन एक महत्वाचा विचार काय येतो, या धर्माचा आणखीन एक अंग काय आहे तर संस्कार हे या धर्माचं एक अंग आहे. आपल्याकडं सृष्टीमध्ये दोन प्रकारचे गोष्टी दिसतात. एक प्राकृतिक गोष्टी असतात आणि एक संस्कारित गोष्ट असते. प्राकृतिक गोष्ट काय? प्रकृतीनं म्हणजे निसर्गातनं जी मिळाली आहे ती. उदाहरण घ्यायचं झालं तर नदी नाले ओढे पडलेल्या पावसाच्या पाण्यानं वाहत आहेत, हे प्राकृतिक झालं. पण त्याच नदीला बांध घालून ते पाणी आपल्याला हवे तिकडे वळवलं की ते संस्कार झाला. बांध घालणं हा त्याच्यावर संस्कार झाला आणि त्यामुळे ते पाणी आपल्याला उपयोगात आणता येतं. तसं संस्कार जर झाले तर तो जीव हा अतिशय प्रगल्भ होतो आणि म्हणून संस्काराची गरज आहे. पूर्वीच्या काळामध्ये एकूण 48 संस्कार सांगितलेले होते, तर वर्तमान काळामध्ये त्यातले 16 शिल्लक आहेत. तेही आता जवळजवळ लुप्त व्हायला लागलेले आहेत. आता फक्त नाईलाज असतो म्हणून का त्यांना 3 संस्कार राहिलेले आहेत. एक बारसं केलंच जातं नाव ठेवायचं असल्यामुळं, दुसरा संस्कार आहे तो विवाह संस्कार होतो आणि तिसरी एखादी व्यक्ती गेल्यानंतर त्याला घरात ठेवून घेता येत नाही म्हणून त्याच्यावर अंत्येष्टीचा संस्कार केला जातो. या 3 संस्कार राहिलेले आहेत. पण ह्या सगळ्या संस्कारांची गरज त्या जीवावर आहे तर तो संस्कारित जीव होईल, नाहीतर तो प्राकृतिक जीव राहील. प्राकृतिकमध्ये आपल्याला पुन्हा मूळ आत्मपदाकडे किंवा आत्यंतिक सुखाकडे जाता येत नाही, म्हणून संस्काराची गरज आहे. या संस्कारामध्ये आजकालच्या विज्ञानानं सुद्धा ही कशी संस्कार योग्य आहे ते दाखवून दिलेलं आहे. आपण पाहतो आहोत की प्रत्येक ठिकाणी हे संस्काराचे क्लासेस चालतात, पण क्लासेसने संस्कार घडतात का हा एक विषय, संशोधनाचा विषय ठरेल. मग संस्कार हे वडिलांचं, वाडवडील घरामध्ये काय वागता आहे, शाळेमध्ये शिक्षक काय वागता आहेत, याच्यावर घडणारे जे संस्कार आहेत ते अत्यंतिक महत्वाचे आहेत. संस्कार 3 प्रकारानं होत असतात. पहिला प्रकार, आपण उदाहरणच घ्यायचं झालं तर आपल्याला सोन्याचं उदाहरण घेता येईल. सोनं ज्यावेळेला खणीतून निघतं त्यावेळेला त्याच्यात माती मिक्स असते, मग ते शुद्ध करावं लागतं, त्यातली माती काढून टाकायला लागते. दुसरा संस्कार त्याच्यावर जो केला जातो ते तापवून त्याला शुद्धत्व आणलं जातं आणि तिसरा जो संस्कार केला जातो तो त्याला आपल्याला हवा तसा दागिन्याचा आकार देऊन त्याच्यामध्ये वेगवेगळे खडे वगैरे घालून त्याचं सौंदर्य वाढवणं हा तिसरा संस्कार असतो. असंच ह्या आपल्या जीवनामध्ये संस्कार जर होत गेले, आपल्याला जर उत्तम धर्माच्या गोष्टींचं आचरण करायला मिळालं तर ह्या संस्कारानं आपण परिपूर्णतेला प्राप्त होऊ. जातकर्म नावाचा, आईच्या गर्भातून मूल बाहेर आल्यानंतर जातकर्म नावाचा संस्कार करायला सांगितलेला आहे. आपण म्हणाल की आईचा आहे, बाळाचा जन्म झाला की काय होतं, सुयर चालू होतो, आपल्याला आशोच चालू होतं. मग आम्ही ह्या आशोच्यामध्ये संस्कार कसा करावा, व्यास महर्षींनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे
की ज्या वेळेला परीक्षितीचा जन्म झाला त्यावेळेला भागवतातून आलेला विचार आहे, त्यावेळेला काय झालेलं आहे, त्यावेळेला त्याचे वडील जिवंत नसल्यामुळं त्याच्या आजोबाने म्हणजेच युधिष्ठिरानं, ज्याला धर्म म्हणतो आपण, त्यांनी काय केलेलं आहे, त्याचा जातकर्म संस्कार केलेला आहे आणि तिथं ह्या गोष्टीचा उहापोह झालेला आहे. धर्माचाही उहापोह झाला की वडील हयात नसतील तर आजोबांना तो अधिकार प्राप्त होतो, तो तर झालाच झाला. तर दुसरा उहापोह असा झालेला आहे की जोपर्यंत नाल छेदन होत नाही, नाळ कापली जात नाही, तोपर्यंत अशौच लागत नाही. नाल कापल्यानंतर मग देहधर्म सुरू होतात. त्यातून अध्यात्माचा एक मोठा विषय आपल्याला मिळतो. जोपर्यंत भगवंताशी आपला अखंड अनुसंधान आहे तोपर्यंत आपल्याला देहधर्म लागू शकत नाहीत. पण जर ते अनुसंधान तसं राहिलं नाही तर मात्र आपल्याला देहधर्म सगळे लागू होतात आणि ते संपूर्णपणानं पाळावे लागतात. हे त्यातलं एक आणखीन वैशिष्ट्य आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. एक जातकर्म संस्कार का करावा आणि काय संस्कार आहे हे जर पाहायला गेलं तर आपल्याला असं दिसतं, हल्ली डॉक्टर सुद्धा प्रिस्क्राईब करू लागलेले आहेत. ते काय आहे, त्याच्यामध्ये गाईचं तूप, मध हे विषम प्रमाणात घ्यायला सांगितलेलं आहे. म्हणजे 1 चमचा मध घेतला तर अर्धा चमचा तूप घ्या किंवा 1.5 चमचा तूप घ्या, त्याच्यामध्ये सोनं उगाळायचं आणि ते बाळाला पहिल्यांदा चढवायचं, मग आईकडे द्यायचं. तोपर्यंत आईकडे द्यायचं नाही, असा हा संस्कार आहे, जातकर्म संस्कार म्हणतात त्याला. असं का? याच्यामध्ये वैज्ञानिकता काय आहे आणि धार्मिकता काय आहे या गोष्टी आपण जर सांगितल्या तर मात्र आपल्याला नक्की त्याचं त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येतं की मध आणि तूप हे विषम प्रमाणात का, की विषवृत्ती होऊ नये म्हणून सांगितलेलं आहे. पण ते आपल्याला शिकवत आहे, तुझा आता जन्म झालेला आहे, तुला आयुष्य काढावं लागणार आहे, तर तू कसं राहा. ह्या मध्ये दाखवलेल्या धर्मानं असं दाखवलेलं आहे की तू मधाप्रमाणे सर्वांच्याशी गोडी गुलाबीनं राहा, तुपाप्रमाणे प्रेम ठेवून राहा आणि कायम सोन्याप्रमाणे अग्नी दिव्याला तयार राहा. ही धर्माचे शिक्षण आहे. तर वैज्ञानिक दृष्ट्या काय आहे, वैज्ञानिक दृष्ट्या ती जी नर्स आहे ती कान तोंडात बोट घालून ते स्वच्छ करते, बाकीचं शरीर ती स्वच्छ करते, पण पोटामधील आतडं कसं स्वच्छ करणार ते तिला करता येत नाही. म्हणून त्या बाळाला जर हे चाटवलं तर त्यातनं ते पोटात जातं आणि काय होतं, त्यावेळेला हे जे तूप आहे ते एखाद्या लुब्रिकंट सारखं काम करतं आणि ते सोनं ते लुब्रिकंट असल्यामुळे आतड्याला कोणतीही इलाज न करता आतील मळ घेऊन बाहेर पडतं. मग तूप झालं. मधाचं काय काम आहे, तर मध हे नैसर्गिक अन्न असल्यामुळं ते पहिल्यांदा त्या बाळाला मिळावं ही अशी अपेक्षा असल्यामुळं तिथं मध वापरायला सांगितलेलं आहे. असं आपले सगळे जे संस्कार आहेत ते सगळेच्या सगळे संस्कार हे कशावर आधारित आहेत, विज्ञानाच्यावर आधारित आहेत. नवे त्या काळात विज्ञान पटणार नाही म्हणून त्याला धर्माच्या छायेखाली घेतलेलं आहे. पण आजकाल ते आपला धर्म विज्ञान सिद्ध करू लागलेला आहे. खेदाची गोष्ट अशी आम्हाला सांगावी लागती आहे की वर्तमान काळामध्ये एक नवीन टूम आलेली आहे. मला वाटतं ती कुठली एक सिरियल आली, त्याचा परिणाम झाला की काय माहिती नाही, पण दशांत क्रियाच होत नाहीत आणि अशा दशांत क्रिया जर झाल्या नाहीत तर त्या जीवाला गतीच मिळत नाही. जोपर्यंत सपिंडीकरण होत नाही तोपर्यंत घरात मध्ये मंगल कार्य करायला धर्मशास्त्राची अजिबात परवानगी नाही आहे. त्याला काय होतंय असं जे म्हणणं आहे हे धर्माला घातक आहे, याचा सगळ्यांनी विचार केला पाहिजे. आणि आपल्याला सनातन वैदिक संस्कृती ही सृष्टीच्या अंतापर्यंत टिकवण्याची जबाबदारी परमेश्वराने दिलेली असल्यामुळं आपण ती पाळली पाहिजे. प्रत्येक गोष्टीत आपल्याला विज्ञान दाखवता येतं. आपल्याला मुंज झाल्यानंतर त्या मुलांना शेंडी राखायला सांगितली आणि शेंडी मोकळी ठेवायला सांगितलेली नाही, त्याला बद्ध शिखा म्हटलेला आहे, त्याला गाठ मारायला सांगितलेली आहे. वैसे वर्षा दुसरीकडे बघितलं तर महिलांना वेणी घालायला सांगितलेली आहे, मोकळ्या केस सोडायला सांगितलेले नाही. त्याचं काय कारण आहे? त्याचं कारण असं आहे की 2 वेळाच ह्या गोष्टी घडतात की ज्या वेळेला आपण झोपेतून उठतो, रात्रीच्या झोपेतून, आणि दुपारच्या विश्रांतीनंतर उठतो, त्यावेळेला वेणी घालायला सांगितलेली आहे.
कारण ज्या वेळेला आपण झोपतो त्यावेळेला मेंदू आपला झोपलेला असतो. मेंदू जर झोपला नाही तर आपल्याला स्वप्न पडतात. मेंदू याचा अर्थ बुद्धी आणि ह्या गोष्टी तुम्ही घेतला तरी हरकत नाही, मन आणि बुद्धी. पण त्या काम करत असला की झोप लागत नाही. मग ज्या वेळेला झोप लागते त्यावेळेला हे शांत झालेलं असतं. अशा गाढ झोपेतनं आपण उठल्यानंतर त्या मेंदूला पुन्हा चालना दिली पाहिजे, याच्याकरता म्हणून वेणी घातली पाहिजे किंवा शिखेला गाठ मारली पाहिजे. तर ती जागा सुद्धा अशी आहे की तिथं लहान मेंदू असतो. वेणूची सुरुवात लहान मेंदूच्या तिथून होते किंवा शिखा सुद्धा त्या लहान मेंदूपाशी सुरुवात होते. हे लक्षात घेतल्यानंतर आपल्याला आपल्या धर्माची महत्ता मोठेपण कळतं. हे सगळं मोठेपण आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या धर्माची कास आपल्याला सनातन वैदिक धर्माची कास धरली पाहिजे. अन्यथा काय होईल? धर्म एव हतो हंती धर्मो रक्षते रक्षतः. धर्मच आपल्याला आपला नाश करेल याचा अर्थ आपल्याला पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यात घालेल. पण आपण जर धर्मानं वागायला लागलो तर त्या आत्यंतिक सुखाची प्राप्ती आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही. ती सर्वांना व्हावी हीच पीठस्थ देवतेच्या पुढं प्रार्थना करू आणि या ठिकाणी आपण थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमो नमो आचार्य. आपण खूपच सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे. आमच्या अल्पबुद्धीला थोडस ते लवकर ग्रहण होत नाही किंवा आम्हाला काही गोष्टी माहिती नाहीये. कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर आचार्य विचारू देत का? हो विचारू. कोणाला काही प्रश्न आचार्यांना विचारायचे असतील तर ते विचारू शकतात. हँड रेस करा. कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत का आचार्यांना? आचार्य मी प्रश्न विचारू का एक? आचार्य आता हे दशक्रिया विधी जे असतात तर ते आता असं निघालंय की ते खूप अगोदर केले जातात, म्हणजे पहिल्या दिवशी किंवा अगदी 5 दिवसाच्या आतच केले जातात. तर हे योग्य आहे का? काय झालं मला ऐकून आहे तर सांगाल? दशक्रिया विधी आहेत हे 10 दिवशी न करता अलीकडे घेतले जातात काही कामामुळे म्हणा किंवा काही, तर हे कितपत योग्य आहे? हे अतिशय चुकीचं आहे. कारण ह्या दशक्रियेमध्ये खरं तर धर्मानं काय सांगितलंय, ज्या क्षणाला अग्नी दिला त्या अग्नी दिल्यानंतर लगेचच तिथं पुन्हा भात करून त्याचा पिंड द्यावा आणि रोज पिंड द्यायला सांगितलेलं आहे 10 दिवसापर्यंत. कारण आपल्या शरीराचे हे जे 10 अवयव आहेत हे पुढं ते अवयव नीट निर्माण होण्याकरता त्याच्यासाठी हे पिंडदान सांगितलेलं आहे. आणि तेवढ्याकरता ते रोजच्या रोज व्हावं, पण रोजच्या रोज झालं नाही तर पहिला दिवस हा विषम दिवस असल्यामुळे 9व्या दिवशी याची सुरुवात करावी असंही सांगितलेलं आहे. आता जिथं शक्यता नाही त्याने ते 10व्या दिवशी करतात, पण शास्त्र असं आहे की विषम दिवशी म्हणजे 9व्या दिवशी करावं आणि त्याच्यानंतर मग पुढं आचार्य अनम्यूट करा. अनम्यूट करा. काय होतं? तुमची 2 वाक्य हे झाली, मागची 2 वाक्य परत सांगा फक्त. कुठपर्यंत ऐकलं? दशक्रिया विधीचं तुम्ही सांगितलं होतं की ते कर्म जे आहे 9व्या दिवसापर्यंत ते काय तुम्ही म्हटलं ते त्यानंतर आवाज झाला. विषम दिवशी त्याची सुरुवात करायची असते म्हणून 9व्या दिवशी करावी आणि अगदीच जर अडचण असेल तर 10व्या दिवशी ते करता येतं. पण 10 दिवसाचं हे कर्म करणं आवश्यकच आहे. तिथं आपल्याला त्या जीवाला पुढच्या जन्मामध्ये अवयव सगळे प्राप्त होण्याकरता ते पिंडदान सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याकडं तिलांजली सांगितलेली आहे. कृतज्ञतेचा भाव म्हणून तिलांजली द्यायची आहे. आपल्या आयुष्यामध्ये 15 संस्कार आपल्या आई वडिलांनी केलेले आहेत, तर शेवटचा संस्कार एक संस्कार मुलांना आपल्या आई वडिलांच्या करता येत नाही का? किंवा करायला पाहिजे, करता येत नाही म्हणण्यापेक्षा तो केला पाहिजे आणि त्या दिवशीच केला पाहिजे. वर्तमान काळामध्ये ही टूम जी निघाली की 4 दिवसात करा 5 दिवसात करा, हे पूर्णपणे घातक आहे. त्याचे पुढे परिणाम करतात. आज मितीला असं ज्योतिषशास्त्रात दिसतं सुद्धा यांना काय पितृदोष आहे. कशामुळे येतात? हे न झाल्याचा परिणाम पितृदोष निर्माण व्हायला लागलेले आहेत आणि मग त्याचं निराकरण करत बसण्यापेक्षा ते निर्माणच होणार नाहीत. त्याच्याकरता ह्या जर दशांतक्रिया आधी केल्या तर सगळं व्यवस्थित होणार नाही का? बेटर इज टू प्रिव्हेंट दॅन टू क्युअर.
त्यामुळे ते होणं आवश्यक आहे. 11व्या 12व्या दिवसामध्ये सुद्धा त्यांची जी मासिक श्राद्ध आहे ती दर महिन्याला होत नाहीत, म्हणून ती आधी करून घेतली जातात. आणि सपिंडीकरण फक्त घरामध्ये शुभ कार्य व्हावं एवढ्याकरता सपिंडीकरण केलं जातं. सपिंडीकरण म्हणजे काय आहे की आता जो गेलेला जीव आहे त्याचे पूर्वीचे जे 3 पिढीमधले लोक आहेत त्यातल्या शेवटच्या 3ऱ्या पिढीतला, म्हणजे आता समजा वडील आजोबा पणजोबा, त्यांच्या आधी खापर पणजोबा जे आहेत त्या खापर पणजोबांना पित्रामध्ये घालून हा त्याच्यामध्ये एक पुढे ऍड होतो. म्हणजे मग आता हा एक, दुसऱ्या ह्याचे वडील आणि तिसरे आजोबा असं 3 राहतात. अशी सपिंडीकरणाची क्रिया आहे. ते मधला पिंड जो आहे तो सोन्याच्या तारेनं किंवा दर्भानं तोडायचा आणि तो वरच्यात एक मिळायचा, खालच्यात एक मिळायचा, अशी ती त्यातली पद्धत आहे. हे करणं आवश्यक आहे. सनातन वैदिक धर्माचे संस्कार हे एक प्रमुख अंग असल्यामुळं हे जर केलं नाही तर धर्म पाळतो ह्या म्हणण्याला अर्थच राहणार नाही. बरोबर आचार्य. काही जणांना प्रश्न विचारायचे, त्यांना अनम्यूट करून देते. उज्ज्वला शिंदे मॅडम अनम्यूट करा आणि प्रश्न विचारा तुमचा. हो नमस्कार मॅडम. नमस्कार गुरुजी. पितृपक्ष मध्ये जे सुहासिनी बायका अगोदर जातात पतीच्या, तर त्यांचं नवमी म्हणून एक अविधवा नवमी म्हणून एक दिवस असतो. हो. तर त्याच्यानंतर त्यांचे पती जातात, तर मग त्या सुहासिनी जीव घालायलाच पाहिजे का त्या दिवशी? सुवासने जेऊ घालणं हा विषय ऐच्छिक आहे, तो काय शास्त्रात सांगितलेला नाही. व्यक्ती ती गेल्यानंतर, म्हणजे ती जी बाई आहे ती सवाष्णपणानं गेल्यानंतर तिचं लिंग राहत नाही ना, ती एक लिंग ध्यान सूक्ष्म ध्यानच ती असते. ती स्त्री आहे किंवा नाही, तो जीव आहे तिथं पुढं. त्यामुळे सुवासनी नाही, ते ब्राह्मणांनाच जेवण घालावं असं सांगितलेलं आहे. सवासने घालणं का ही आपली समजूत आहे की ते सवाष्ण होते म्हणून आपण सवाष्णीला जेवायला घालावं असं समजूत आहे ती, पण मुळामध्ये तसा विचार नाही आहे तो. तर मग पित्र मग कुणाचे जीव घालायला पाहिजे पती पत्नीमध्ये? म्हणजे आधी पत्नी गेली असेल आणि नंतर पती गेला की पती गेल्यानंतर ते अविधवा नवमीचं श्राद्ध होतच नाही, नंतर होत नाही. नाही, नवरा गेला ना पुढं नंतर. हो हो हो. मग त्यांचा जीव विधवाच झाली ना पुढं. हो हो हो. त्यामुळे अविधवा नवमीचा श्राद्धाचा विषय राहतच नाही पुढं, मग राहत नाही. हो, म्हणजे मग जे पुरुष जातात ज्या तिथीला त्या तिथीमध्ये त्यांचं जेवण पक्ष केला जातो. हा हो हो. आभारी. आणि हे जे आहे डिलिव्हरी वगैरे होतात बायकांच्या, तर ते किती दिवस पाळल्या पाहिजे? हे 10 दिवसाचं पूर्ण आहेच आहे, पाळलंच पाहिजे. हो हो हो. 10 दिवस. आणि आता तुम्ही बघताय ना 14 दिवस क्वारंटाईन व्हायला सांगतात त्याला होतं, आणि 10 दिवस हे पाळता येत नाही आपल्याला. नाही नाही, म्हणजे माझा हा कसा प्रश्न आहे की आपल्याला पण कुणीतरी प्रश्न विचारले तर मग आपल्याला योग्यच उत्तर देता आलं पाहिजे. आता हे तुमच्या मुखातनं ऐकतोय आम्ही, हे भाग्य आहे आमचं. आणि ते धर्मशास्त्राने सगळ्यावरचा मार्ग दाखवून ठेवलेला आहे, सगळा विषय दाखवून ठेवलेला आहे. मुलगा असो किंवा मुलगी असो, 10 दिवस ते विटाळ म्हणतात आमच्याकडे. 10 दिवस मुलानं विशेष करून आई वडिलांचं तर पाळावंच लागतं. ब्रह्मचारी असेल तर इतरांचं त्याला आशोच येत नाही, पण आई वडिलांचा आशोच मात्र नक्की येतं. नाही, हे नाहीये, हे नाहीये म्हणत मी, सुतक म्हणत नाहीये. बाळ जन्माला आलं की तो विटाळ किती दिवस पाळायचा? म्हणजे मुलगा जन्माला आल्यानंतर मुलगा असो किंवा मुलगी असो, तो बाकीच्यांनी 10 दिवस पाळायचा. त्याचे जे हे आहेत आप्तेष्ट जे आहेत ज्याला सपिंड म्हणतात लोक, म्हणजे अगदी जवळचे भाऊ बंध सगळे, यांनी 10 दिवस पाळायचा आहे तो. आणि बाकी जसं जसं लांब जाईल, 7 पिढीच्या मागे गेलं की त्याने 3 दिवसावर येतं, 14 पिढीच्या मागे गेलं की 1 दिवसावर येतं, 21 पिढ्याच्या मागे गेलं की ते आंघोळीवर येतं. जोपर्यंत गोत्र माहिती आहे तोपर्यंत ते आंघोळीचं मात्र हे नाही, पर्याय नाही. मॅडम विचारू अजून एक प्रश्न? मॅडम विचारा प्रश्न. की नाही, जे बेटा असतात गावामध्ये, एका गावामध्ये खूप लोक राहतात एका आडनावाचे, तर त्यांचे एक वेगवेगळं बेट असतं समजा, तर ते बेट किती पिढी नंतर तुटतात?
तेच 7 पिढ्यांचा गॅप आहे तो. 7 पिढीनंतर म्हणजे त्या व्यक्तीपासून 7 पिढ्या, त्याच्या माग 14 पिढ्यापर्यंत आणि त्याच्या पुढे 21 पिढ्यापर्यंत. हा, 7 पिढ्यानंतर बेट तुटतं. हो हो. तर त्याच्यासाठी काही विधी करायला लागतो का? हो, पाराशर संहितेमध्ये त्याचा विधी दाखवलेला आहे. त्याला वंशच्छेदन विधी असं नाव दिलेलं आहे. हो 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 हो. वंशवृक्षामध्ये ते तोडलं जातं. चालेल चालेल, कारण मला ते काहीच माहित नव्हतं, तर खूप छान मला माहिती मिळाली. आणि काय आहे, आपला सगळा वंशवृक्ष आपल्याला माहिती असावा लागतो. मूळ पुरुषापासूनचा माहिती पाहिजे सगळं. ते वंशवळ आहे, वरून मोजायचं असतं आणि मोजत असताना खालून वर मोजायचं असतं. हो हो हो. तर खालून वर मोजताना वर्षाचा मुलगा असला तरी तो मोजायचा की कर्त्या पुरुषापासून मोजायचा? नाही नाही नाही, खालच्या पिढीपर्यंत सगळं, आत्ता जन्माला आलेल्या मुलापर्यंत सगळं मोजावं. हो हो हो. कारण त्याला पुढे ते पाळावं लागणार आहे ना, पाळावं लागणार आहे. त्यामुळे त्यालाही ते सगळे माहिती असली पाहिजे. हो हो हो. म्हणून त्याला त्यात घरायचं असतं. फक्त काय आहे, समजा आता तुमच्या 7व्या पिढीमधली एक व्यक्ती हयात आहे आणि दुसरी व्यक्ती 7व्या पिढीतली मेली, तर तो हयात असणाऱ्या व्यक्तीने तर पाळायचंच, पण त्याच्या घराण्यातल्या 8व्या 9व्या पिढीनेही ते पाळावं लागतं. जोपर्यंत 7व्या पिढीतला माणूस आहे तोपर्यंत पुढच्या पिढीलाही ते 10 दिवस पाळावंच लागतं. 7व्या पिढीपर्यंतच. 7वं म्हणजे असं एक उदाहरण सांगितलं तुम्हाला. हो हो हो. हा, 7व्या पिढीपर्यंत 10 दिवसाची जी पाळणूक आहे, ती पाळणूक 7व्या पिढीतल्या माणसाने तर करायचीच, पण तो जिवंत असताना त्याच्या 8व्या 9व्या पिढीतल्याही मुलांना ते पाळावं लागतं 10 दिवस. नंतर ते त्याच्यानंतर मग ते 3 दिवसावर येतं. डॉक्टर सविता कुलकर्णी मॅडम, तुमचा प्रश्न विचारा. अनम्यूट करा, प्रश्न विचारा तुमचा. नमस्कार आचार्यांना, वंदन करते. आणि आजकाल सुट्ट्यांच्या प्रॉब्लेममुळे हे नोकरदार वर्ग श्राद्ध आणि पक्ष एकाच दिवशी करतात, तर ते कितपत योग्य आहे? एक आहे की पक्ष हा वडिलांच्या तिथीवरच करायचा असतो आणि श्राद्ध कर्म जे येतं तो आणि हा महिना काय एकदमच येतो असं नाही ना. समजा चैत्र वैशाखात गेलेली व्यक्ती असेल तर त्याचा पक्ष बनवडा मात्र भाद्रपदातच करावा लागेल त्या तिथीला, आणि श्राद्ध मात्र त्या गेलेल्या तिथी त्या महिन्यातल्या तिथीला करावं लागेल. नाही, पण आजकाल बरेच गुरुजी असं एकत्र करा असं सांगतात, चालतं वगैरे, तर नाही नाही, हे चुकीचं आहे. गेलेल्या तिथीलाच केलं पाहिजे, कारण त्यावेळेला ते पितर खाली आलेले असतात. तुमच्या मुलगा आपल्याला अन्न पाणी देईल या अपेक्षेनं आलेले असतात. आणि पक्ष पंधरवड्यामध्ये आपण जे अन्न देतो त्यावेळेला केवळ वडील येत नाही किंवा आई येत नाही, तर त्यावेळेला सगळा परिवार तिथं येत असतो. आणि त्याचं असं आहे की म्हणजे हे पितृ पंधरवड्यात केलं नाही तर आपल्याला 2 महिन्याचा मोठा स्पॅन आहे. त्या 2 महिन्यामध्ये पक्ष केव्हाही करता येतो. मूळ तिथी चुकली तरी पुढे 2 नाही, आता या 2 महिन्यात पुढच्या ती तिथी आली तर त्या दिवशी मग दोन्ही एकत्र करता येतं का? नाही, दोन्हीचे स्वयंपाक वेगळे करणार. इथं सगळे येणार आहेत ना पक्षामध्ये. स्वयंपाक वेगळाच करतायत, पण ते चालतं का म्हणजे तसं केलं तर? स्वयंपाक वेगळा केला तरी ब्राह्मण वेगळे सगळं, आणि पहिल्यांदा मग पक्षात मंत्राला करून मग किंवा आधी श्राद्धादी कर्म करून मग हे करायला लागेल. अच्छा, त्या महिन्यामध्ये दुसऱ्या महिन्यात ते असेल तर हो. बरोबर, धन्यवाद. ठीक आहे. नारायण. शेगावकर सर, तुम्हाला काही विचारायचं? अनम्यूट करा. जगद्गुरु स्वामी शंकराचार्य करवीर पीठाधीश्वर विद्या नरसिंह स्वामी महाराज की जय. श्रुति स्मृति पुराणामालयं करुणालयं नमामि भगवत पादं शंकरं लोकशंकरं. शंकराचार्यांच्या चरणी साष्टांग नमस्कार करून एक छोटासा प्रश्न होता गुरुवर्य, की अश्विन प्रतिपदेला मातामह श्राद्ध सांगितलेलं आहे, आणि ज्यांच्याकडे आता कुलदैवत देवी आहे आमचं आणि कुलाचार असतो देवीचा पूर्णपणे नवरात्र, तर हे मातामह श्राद्ध बद्दल थोडासा खुलासा व्हावा. ते केव्हा करावं आणि
कुलाचार केव्हा करा? कुलाचार धर्मसिंधू मध्ये सांगितलं. हा, कुलाचार आणि माता महत्र. हो, माता महांचं श्राद्ध आहे ते तर करावं, आणि कुलाचारही त्या दिवशी करायचा. फक्त स्वयंपाक पाकसिद्धी वेगळी वेगळी करायची, म्हणजे स्वयंपाक वेगळा वेगळा करायचा, वेगळे वेगळे हे अन्न ठेवायचं. आणि मग हेकडं श्राद्धाचं अन्न जे प्रोक्षण करावं लागतं त्यामध्ये तिकडच्या अन्नावर प्रोक्षण करायचं नाही. अशा पद्धतीने ते वेगळ्या वेगळ्या स्वरूपाने करता येतं. माता महांचं श्राद्ध करावं असं आहेच ते. म्हणजे अगोदर श्राद्ध करावं नंतर कुलाचार? अन्न भेद असल्यानंतर प्रश्नच येत नाही ना तो. आधी नंतर हा वेळेच्या दृष्टीचा फक्त प्रश्न झाला. अन्न भेद असेल तर काय प्रश्न येत नाही तो. अच्छा, वेगळा वेगळा स्वयंपाक. हो, स्वयंपाक भिन्न ठेवायचा तेवढंच. धन्यवाद. आणि दुसरा एक छोटासा प्रश्न होता, महालक्ष्मीच्या वेळेला महालक्ष्म्या करता येतात का? म्हणजे काही वेळेला आता आमच्याकडे त्या वेळेला होत नाहीत, त्याचं कारण काही कळालं नाही. कारण का होत नाहीत ते समजलं नाही. मग आमच्याकडे नवरात्रात होतात किंवा मग दिवाळीला अनुराधा ज्येष्ठा मूळ येतं त्यावेळेला करतो. नवरात्रात एकदा ते नक्षत्र येतं आणि नंतर नक्षत्र प्रधान सण. ऍक्च्युअली धर्मसिंधू मध्ये तर तो करू नये असंच सांगितलेलं आहे, एकदा जर पडला तर. पण पडला म्हणजे त्या दिवशी काहीतरी तिथी असणं आवश्यक आहे ना, त्या नाही? पडला याचा अर्थ तुम्हाला काहीतरी अडचण प्राप्त झाली, आशौचादी काही प्राप्त झालं तरच त्या दिवशी राहत होतो. पण इतर ते एकदा राहत हे तिथी प्रधान असल्यामुळं हे त्या वेळेतच व्हावं लागतं. जसं आता गणेश चतुर्थी हे गणपतीला आणायचं आहे, हे एक दिवसाचंच व्रत आहे. गणेश चतुर्थी एक दिवसाचं व्रत आहे. मग उद्या 25ला आम्ही गणपती आणला तर चालेल का? नाही. पण नवरात्रांमध्ये वेगळं असं आहे, नवरात्रात ते 9 दिवसाचंच व्रत असल्यामुळं पहिल्या दिवशी जर घटस्थापना किंवा देवता स्थापना झाल्या नाहीत तर दुसऱ्या दिवशी करता येतात. दुसरा नाही तिसरा, शेवटच्या दिवशी सकाळी बसवून पुन्हा उठवता सुद्धा येतात. हे नवरात्रामध्ये 9 दिवसाचं व्रत असल्याचा परिणाम आहे. ओके. आणि एक शेवटचा प्रश्न महत्वाचा आहे थोडा म्हणून विचारतोय. गतवर्षी आमचे कोरोनामध्ये काकू गेल्या ऋषी पंचमीला. तर ऋषी पंचमीला गेल्यामुळे गणपती पूर्ण आम्हाला बसवता येईल का नाही? पण गणपती सांगितलं ना, आता गणपती बसवायचाच असतो, कुलाचार म्हणून तो बसवायचाच आहे. फक्त तो आता पहिलं वर्ष व्हायचं आहे, तुमचं ऋषी पंचमीला वर्ष होणार आहे. ऋषी पंचमीला हा, आता गणपती बसवायचा, त्याचा सण करायचा, मग उत्सव करायचा नाही. हो, गाजा वाजा करायचा नाही, सण मात्र कुलाचार म्हणून करायचा. हा, बरोबर. हा, अगदी बरोबर. कुठलेही सण चुकवायचे नसतात, ते कुलाचार व्हायलाच लागतात. नारायण. धन्यवाद गुरुवर्य. नारायण. नारायण नारायण. गुरुवर्य क्षमा मागते, मला एक प्रश्न विचारायचा होता की आता हे जे तुम्ही काही की शास्त्र असं सांगते किंवा शास्त्र असं सांग, तर हे कुठल्या पुस्तकामध्ये कोणाला वाचायचं असेल, आता हे धर्मसिंधू हे त्यांनी सांगितलं, पण अजून सोप्या भाषेत असेल तर ते कुठलं पुस्तक असेल तर ते तुम्ही सांगाल तर बरं होईल. एक आहे, हे धर्मशास्त्र ग्रंथच त्याच्यासाठी अभ्यासावे लागतात. ग्रंथ इतर कोणी लिहिलेला असेल तर त्यामध्ये सदोषता प्राप्त होते. जसं वर्तमान काळामध्ये सोलापूरवरून एक ग्रंथ निघालेला आहे की तुम्ही आशौचाचा शॉर्टकट करा, 5 दिवसाचं 3 दिवसाचं पाळा. हे नाही, हे काय, हे व्यवहाराची सोय म्हणून त्यांनी सांगितलं असलं तरी शास्त्राला ते मान्य नाही. शास्त्रानं ते तितके दिवस पाळा म्हणजे पाळलंच पाहिजे. आता सांगतो तुम्हाला की असं एकदा पुस्तक सोलापूरवरून निघालेलं आहे, त्यामध्ये त्यांनी सांगितलं की मुंजीला काढीव मुहूर्त हे नाहीच ना. नाही, तो परदेशात राहणारा मुलगा आहे, त्याची मुंज आता केली तर काय हरकत आहे, तो कुठे संध्या करणार आहे. पण ज्या दिवशी मुंज झाली त्या दिवशी तरी तो संध्या करणार आहे ना. त्यामुळे त्याला मुहूर्ताची गरज आहे, आणि मुहूर्ताशिवाय केलेलं कार्य हे सफल होतच नाही. त्याच्यामध्ये विघ्नच प्राप्त होतात. आणि तो मुंज कुठे करणार आहे, त्याला करायला लावा ना, किंवा तो संध्या त्याला करायला लावा ना. त्याचं कर्म त्याला करता आलंच पाहिजे ना. ते असं म्हणून चालणार नाही की आपणा धर्माची आपणच हानी करून चालणार आहे का. किमान पक्षी संध्या तरी ब्राह्मणांना करायलाच पाहिजे. जर 3 संध्या चुकल्या, 3 संध्याचा लोप झाला तर पुनरुपनयन सांगितलेलं आहे. मग पुन्हा पुन्हा म्हणजे करणं शक्य नाही, पण संध्या करण्याना दुरितांचा नाश सांगितलेला आहे. संध्येचा संकल्पच मुळात असा आहे, ममोपात दुरित क्षयद्वारा श्री परमेश्वर प्रीत्यर्थम असा संकल्प असल्यामुळं
जे कर्तव्य कर्म आहे त्याला दिनशुद्धी बघायला लागत नाही, कायमस्वरूपी ते करायचंच असतं. इतर वेळेला पंचांग वाचावं लागतं, पण याला पंचांगाची वाचनाची गरजच नाही, रोज करायचंच कर्म आहे ते. असं. धन्यवाद आचार्य. सविता कुलकर्णी मॅडम, तुम्हाला काय विचारायचं विचारा. अनम्यूट करा मॅडम. हा केलं. नमस्कार गुरुवर्य. घटस्थापनेच्या दिवशी एखादी व्यक्ती गेली तर आपल्याला घट आधी बसवायचे का श्राद्ध झाल्यावर बसवायचे? म्हणजे त्या दिवशीच का? नाही नाही नाही, घटस्थापनेच्या दिवशी गेली एखादी व्यक्ती तर आपल्याला घट बसवायला चालतं का? नाही, घरामध्ये आशौच प्राप्त झाल्यानंतर घट बसवता येणारच नाही त्या दिवशी. आशौच प्राप्त झाला ना, व्यक्ती गेली म्हणजे आशौच प्राप्त झाला, आणि आशौच प्राप्त झालं की ते घट बसवता येतच नाही. नाही, नेक्स्ट इयर, दुसऱ्या वर्षी काय करायचं? पुढच्या वर्षी तुम्हाला बसवता येतात. नाही, पण श्राद्ध आधी करायचं का घट आधी बसवायची? श्राद्ध कर्म तर अपराह्न काळाला करायचं आहे, घट तर सूर्योदयाला बसणार आहे. त्याचा काही संबंध नाही आहे एकमेकाचा. अच्छा. तो कुलाचार आहे, त्यामुळे तो कुलाच्या रूपानं तो करायचा सकाळचा, आणि श्राद्ध कर्माचा आहे नंतर करायचं. आणि जे उपवास वगैरे असतात, 9 दिवसाचे उपवास असतात, 9 दिवसाचे उपवास असतात, तर ते मोडले तर चालतात का त्या दिवशी? उपवास करायचेच असतात. मग तो प्रसाद वगैरे घ्यायचा असतो त्याचं, मग श्राद्ध कर्माचा प्रसाद घेता. आता काय आहे, आपल्याकडं प्रसाद घेण्याच्या 2-3 प्रकार, तीर्थ आणि प्रसाद घ्यायला प्रकार सांगितलेले आहेत. एक आवग्रहण करायला सांगितलेलं आहे, म्हणजे त्याचा वास फक्त घ्यायचा आणि दुसरं गाईला घालून टाकायचा, म्हणजे तो प्रसाद नाकारल्याचा दोष येत नाही आणि खाल्ल्याचाही दोष येत नाही. अच्छा, अवग्रहण करावं त्याला. ओके सर, धन्यवाद. नारायण नारायण. आचार्य, माझा अजून एक प्रश्न होता. आता एखादी व्यक्ती घरातली गेली असेल, तर त्या व्यक्ती गेली तरी त्याचं वर्ष श्राद्ध होत नाही, त्याच्या आतमध्येच वास्तुशांत किंवा विवाह असं होतात, तर हे योग्य आहे का? मुळामध्ये काय आहे, ती व्यक्ती 1 वर्ष होईपर्यंत पितर संज्ञेत जात नाही, म्हणून पहिल्या वर्षामध्ये हे सगळ्या मंगल कार्य किंवा ह्या सगळ्या गोष्टीला प्रतिबंधच ठेवलेला आहे. फक्त एक त्यात सूट अशी केलेली आहे की जर संवत्सर बदललं तर मात्र ते आपल्याला करता येत नाही. संवत्सर म्हणजे आपले हिंदू संवत्सर जे आहे गुढीपाडव्यानंतर, म्हणजे ते वर्ष बदललं असं समजलं जातं. खरं तर तरी सुद्धा हा पर्याय म्हणून आहे. मुळात काय आहे की जोपर्यंत ती पितर संज्ञेत जात नाही, 1 वर्षापर्यंत जरी तुम्ही पिंडीकरण 12व्या दिवशी केलं तरी सुद्धा ती पितर संज्ञेत जात नाही. मग पितर संज्ञेत जाण्याकरता वर्षाचा अवधी आहे, त्याच्यानंतर मग तुम्हाला मंगल कार्य करता येतात. वर्तमान काळामध्ये एक टूम अशी निघालेली आहे की आता वर्षाच्या आत सगळं करून घ्या, हे सगळं तर अशास्त्रीय आहे. अजून कुणाला काही प्रश्न आहेत का? गुरुवर्य, एक महत्वाचा विचार मिळाला आपल्याकडून की वाचन हे अतिशय महत्वाचं आहे. वाचनाशिवाय, कारण धुंदुककारीचा मुलगा जो आत्मदेव आणि ते मेहुणीचा मुलगा असल्यामुळे हे आपल्याला पुराणामध्येच उत्तर मिळतात. हे सर्व फक्त वाचन पाहिजे, हे अतिशय मोठा महत् विचार आपल्याकडून मिळाला. ही वाचनानं मिळत नाही, हे वाचनामध्ये काय आलं त्यात की अशी शेकडो श्राद्ध केली तरी मिळणार नाही. पण का मिळणार नाही ते त्याच्यामध्ये नाही आलेलं, त्याच्यासाठी भागवतात आलेलं नाही. पण त्याच्यासाठी थोडस धर्माचा अभ्यास तर्कता माफ असं जर झालं ना तर त्यातनं उत्तर मिळत जातं. प्रत्येक गोष्टीला उत्तर आहे म्हणून प्रश्न निर्माण होतो. तर्क. सगळ्यांचं समाधान झालंय का? हो, समाधान झालंय. आचार्य, सर्वांचं समाधान झालेलं आहे आणि खूप खूप छान झालं आज, अतिशय सुंदर. आणि जगद्गुरूंचं भाषण म्हणजे काय साधन असतंच ते. मुळामध्ये जगद्गुरु भाषण करत नाहीत, हे आशीर्वचन असतं, आशीर्वचन देतात. धर्माचं प्रबोधन असतं. प्रबोधन असतं. भाषण हे पुढाऱ्यांनी करायचं असतं. अगदी बरोबर. त्यामुळे धर्माच्या पीठावरनं आम्ही प्रबोधन करायचं, धर्म मार्गामध्ये
अडचणी येऊ नये तेवढ्याकरता धर्म मार्ग दाखवायचा, बरोबर, ज्याच्या आचरणानं मुक्तीचा मार्ग सोपा होतो. सोपा. आचार्य, आपण आपला अमूल्य वेळ दिला आणि आमच्या म्हणण्याला मान देऊन इथं आपले ज्ञानामृत आम्हाला ऐकले. फार फार आपले आपण आभारी आहोत. आभार नाही मानायचे, आम्ही आमचं कर्तव्य केलेलं आहे. आता आम्हाला वाटतं ना की तुमचं कृपाक्षेत्र मिळालं, आम्ही धन्य झालो आज. हा, धन्य होण्यापर्यंत ठीक आहे, कृतज्ञता इथपर्यंत ठीक आहे, पण आभार नाही त्याचे. ठीक आहे, चालेल. मी साष्टांग नमस्कार करते. माझ्याकडून काही विचारण्यात चूक झाली असेल तर क्षमा असावी. काय झालं? अच्छा, आपल्या चरणी साष्टांग नमस्कार करते. माझ्याकडनं विचारण्यात काही चूक झाली असेल तर आम्हाला क्षमा करावी. सगळ्यांना सगळं माहिती नसतं. मलाही क्षमा करावी काही विचारण्यात चूक झाली असेल. काही नाही, काही नाही, सगळं व्यवस्थित आहे, आनंद आहे. आचार्य खूप मोठ्या मनाचे आहे, जनतेच्या सुखासाठी त्यांचं जीवन आहे. मी नेहमी म्हणते तुम्ही एक प्रपंच सोडला आणि विश्वाचा प्रपंच करायला घेतलाय. फार मोठी जबाबदारी आहे. मी काहीच केलेलं नाही, भगवंत करतोय ते फक्त बघत राहतोय मी, एवढंच. ठीक आहे, करू बंद. जे जे आभार आणि धन्य झालो आपले विचार ऐकून. आणि यापुढे युट्यूब वर पण अनेक जण बघतील, त्यांना सुद्धा ही धन्यता प्राप्त होईल अशी मला खात्री आहे. याचं आचरण एका दोघांनी जरी केलं, आम्हाला माहिती आहे की 1000-1500 लोक याचं आचरण करू शकणार नाहीत, पण एक दोघा चौघा जरी या आचरणाला प्रवृत्त झाले तरी आमची कृतज्ञता आहे याच्यावर. नारायण. नमो नारायण. नारायण. आता आपल्या परवानगीने ही मीटिंग मी एंड करतो.